नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त। आज जागतिक युवा दिन, त्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या युवा वर्गाची सद्यस्थिती आणि युवा कल्याणासाठी आवश्यक अपेक्षित योजनांबाबतचा हा संक्षिप्त आढावा। वाढती लोकसंख्या ही भारतासमोरची मोठी समस्या मानली जाते। मात्र या लोकसंख्येतल्या युवा वर्गाची संख्या लक्षात घेतली तर सर्वात जास्त तरुणाईची शक्ती आपल्याकडे आहे, असा आशावाद माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी बोलून दाखवला होता। क्रीडा, कला, राजकारण, संशोधन अशा सर्वच क्षेत्रांमध्ये तरुणाईची कामगिरी लक्षात घेतली तर या विधानातली सत्यता पटते। मात्र तरीही सरसकट सर्वच तरुणाई सर्व सामाजिक उपक्रमांमध्ये फार मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचं दिसत नाही। या युवा शक्तीचा योग्य वापर व्हावा आणि त्यांच्या समस्यांचंही निराकरण व्हावं, यासाठी राज्य शासनानं युवा धोरण तयार करावं, या मागणीसाठी नवमहाराष्ट्र युवा अभियान राबवलं गेलं। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे राबवल्या गेलेल्या या अभियानांतर्गत निमंत्रक सुप्रिया सुळे यांनी 6 महिने राज्याच्या विविध भागांमध्ये जाऊन तिथल्या युवक युवतींशी संवाद साधला। या अनुभवांच्या आधारे त्यांनी युवा धोरणाचा प्राथमिक मसुदा तयार करून तो शासनासमोर सादर केला। युवा शक्तीसाठीचं हे अपेक्षित धोरण प्रत्यक्षात कधी अंमलात येतं आणि ते किती लाभदायक ठरतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत। नमस्कार, 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। या युवा धोरणाविषयी आपण बोलणारच आहोत, पण तत्पूर्वी राज्याच्या अनेक भागामध्ये फिरताना युवा शक्तीविषयीची तुमची जी काही निरीक्षणं असतील त्याविषयी ऐकायला आवडेल। नाट्य महाराष्ट्रात आणि देशात फिरत असताना सगळ्यात मोठी चिंता मला युवा पिढीबद्दल वाटते, म्हणजे त्यांच्या शिक्षणाची। कारण अनेक मुलं अशी आहेत की या देशात आपण बघता 1ली-2री पर्यंत पटनोंदणी जवळपास 100% आहे। सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून शाळा जवळपास प्रत्येक गावात झालेल्या आहेत आणि परवाच राईट टू एज्युकेशन बिल म्हणजे सक्तीचं शिक्षण 6 ते 14 वर्षाच्या मुलाचं, तेही परवाच केंद्र सरकारने पास केलेलं आहे ते बिल पार्लमेंटमध्ये। हे सगळं असताना ह्या देशातली फक्त 11% आणि महाराष्ट्रातली फक्त 13% मुलं कॉलेजमध्ये जातात। मग ह्या पुढच्या पिढीचं काय होणार जोपर्यंत शिक्षण होत नाही, स्किल डेव्हलपमेंट आपण करत नाही किंवा असं ट्रेनिंग जे मिळत नाही ज्याच्यातून त्यांना त्यांच्या हक्काचं, त्यांच्या कर्तृत्वावर, हिमतीवर काम मिळेल। हा प्रयत्न खरं या युवा धोरणाचा आहे आणि हा मोठा प्रश्न मला दिसतो युवा पिढीमध्ये की त्यांना करायची इच्छा आहे, जिद्द आहे, पण संधी नाहीये। मग आता युवा धोरणामध्ये काय नेमक्या बाबी आहेत? युवा धोरण करण्यामागचा विचार एवढाच होता। माझे सगळेच सहकारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये गेले अनेक वर्ष आम्ही शिक्षणाची गुणवत्ता कशी वाढवता येईल महाराष्ट्रातल्या, आणि त्याच्यातून सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रायव्हेटमध्ये जाणाऱ्या मुलांना शिक्षण मिळतंच, पण जवळपास 80% मुलं आज महाराष्ट्रातली म्युन्सिपाल्टीच्या किंवा महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदच्या शाळेत जातात। त्यांना चांगलं दर्जाचं शिक्षण कसं मिळेल आणि त्याच्या पुढे 10वी 12वी नंतर काय करता येईल, करिअर गायडन्स कसा मिळेल, याच्यासाठी आम्ही गेले अनेक वर्ष काम करतोय। त्याच्यातूनच आमच्या लक्षात आलं की 13 ते 35 वयोगट, शेवटी युवा किंवा युवती हे 13 ते 35 वयोगटातले असतात। मग त्यांचे वेगवेगळे प्रश्न प्रत्येक टप्प्याटप्प्यात आयुष्यात असतात। हे प्रश्न सगळे एकत्र घेऊन एक पॉलिसी असावी, जशी महिलांसाठी एक पॉलिसी आहे, शेतकऱ्यांसाठी पॉलिसी असते, तशी या युवा पिढी जे जवळपास 42% आज या देशात तुम्ही बघता मोठ्या संख्येने आहेत, त्यांना एक दिशा द्यावी। आपणच क्लिपमध्ये आज डॉक्टर कलामांचं जे स्टेटमेंट दाखवलं की जर या देशाला महासत्ता व्हायचं असेल तर या युवा पिढीला एक चांगला मार्ग दाखवला, विकासाचा मार्ग दाखवण्याची गरज भासते। मग या धोरणामध्ये त्या अनुषंगिक बाबी आहेत का? नेमकं त्यांनी काय करावं हे आपण त्या धोरणामध्ये शिक्षणाची माहिती, गुणवत्ता वाढवणे, आरोग्याची माहिती। आता तुम्ही बघताय स्वाईन फ्लूमुळे किती उलट्या सुलट्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत, ह्याच्यात युवा पिढीलाही आपण विश्वासात घेतलं पाहिजे। कला, वाणिज्य हे सगळे विषय ह्याच्यात घेतले, जे वेगवेगळे विषय महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन हे लक्ष घालतच आहे, पण या पिढीसाठी एकत्र एक मंत्रालय असावं। आज युवा मंत्रालय आहे, चांगलं काम करते, पण युवा मंत्रालय म्हणजे खेळच आपण समजतो, या बाकीच्या गोष्टी आपण त्याच्यात घेत नाही। मुलांचं काउन्सिलिंग असेल, छोटासा मुद्दा, शिकत असताना अनेक मुलं आपण म्हणतो ढ असतात, कुठलंही मूल ढ नसतं, त्याला रेमिडियल शिक्षण असेल किंवा एखादा तास शिक्षकांनी नंतर घेतला तर त्या मुलाला कशात इंटरेस्ट आहे, त्याला करिअर कशात करायचं, या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देऊन त्यांच्यासाठी एक पॉलिसी असावी, त्यांच्या हक्काची। आणि एवढंच करताना आज केंद्र शासनाची जे जवाहरलाल नेहरू युवा अभियान आहे त्याच्यात आज
सगळीकडे प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्हा लेवलमध्ये त्यांनी ऑफिसेस काढले आहेत, पण त्याच्यातून असं एक केंद्र असावं जे का कुठल्याही मुलाला काही अडचण असेल, मग एड्स असेल, आरोग्याचा, शिक्षणाचा असेल किंवा कुठल्या व्यसनाचा असेल, ह्या सगळ्याची प्रश्न एका ठिकाणी जाऊन त्यांनी एका जागेवर जाऊन त्याला सगळी उत्तरं मिळावी, हा त्याच्या मागचा विचार आहे. पण म्हणजे फक्त मार्गदर्शन पण मिळणार आहे का त्याच्यात म्हणजे त्यांना काम पण मिळणार आहे, नेमकं काय? नाही, नक्की कामाचाही विचार करावा लागणार आहे, पण त्याच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट करायला पाहिजे. जोपर्यंत त्या मुलांना आपण व्यवस्थित दिशा देत नाही, कामाची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. आणि मला वाटतं ही थोडीशी फसवणूक होईल जर पॉलिसीमध्ये आपण सांगितलं की आम्ही तुम्हाला इतक्या नोकऱ्या देऊ, कारण का इकॉनॉमी बदलत असते. आता तुम्ही बघताय की इकॉनॉमी जगात इतकी अस्थिरता आहे की कोणीच इच्छा असली तरी नोकऱ्या लोकांना मिळत नाहीयेत. पण हे सगळं असताना जर एखादा मुलगा चांगला स्किल डेव्हलप असेल, आणि फक्त स्किल असेल, शेतीसाठी स्किल लागतं. आज तुम्ही बघता पाण्याचे प्रकार, आज वेळेवर पाऊस नाही झालेला आहे, प्रश्न झालेले आहेत. त्यामुळे गावातल्या सगळ्या युवा पिढीला एक दिशा असावी की पाणी कसं वाचवता येईल, वीज पुरवठा कसा करता येईल, किंवा आरोग्याचा प्रश्न म्हणजे आता स्वाईन फ्लू झालाय तर काय गावांनी एकत्र मिळून करावं, मग स्वच्छता अभियान करावं का, हे सगळं या पॉलिसीमध्ये घेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. व्यवसायाभिमुखता वाढवण्यासाठी नेमकं काय आपण करू शकतो? व्यवसाय करताना त्यांना मुळात त्या पद्धतीचं शिक्षण देणं ही या पॉलिसीतून अपेक्षित आहे का नेमकं? नाही, शिक्षण दिलंच पाहिजे, पण त्याच्यावर बँकिंगचाही मुलांना अनुभव असायला पाहिजे. आता बचत गटात काम करताना मला नेहमी लक्षात येतं की महिलांना उत्सुकता आहे. केंद्र सरकारने पॉलिसीज केल्या, त्याच्यातून त्यांना पैसेही कमी व्याजदराने, महाराष्ट्र सरकारने फार मोठा निर्णय मागच्या 6 महिन्यापूर्वी घेतला होता, पण त्याची अंमलबजावणी होऊन ट्रेनिंग महत्वाचं आहे. की जरी महिलांना एखादी गोष्ट करायची असेल तर जोपर्यंत ट्रेनिंग होत नाही, क्वालिटी डेव्हलपमेंट होत नाही, ते पुढे जाऊ शकत नाही. तसंच युवा पिढीसाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. आता या धोरण जे आहे याची अंमलबजावणीच्या बाबतीत आपण काय करणार? हा खरं तर माझ्या सगळ्याच सहकार्याने महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात दौरा घेऊन तिथल्या लोकांचे काय प्रश्न आहेत, म्हणजे गडचिरोली पासून नंदुरबार असेल, कोकण असेल, मुंबई, पुणे, नाशिक, प्रश्न वेगवेगळे आहेत. ग्रामीण भागातले प्रश्न वेगळे आहेत, शहरी भागातले वेगळे आहेत. तर हे सगळं एकत्र करून एक छोटासा एक आउटलाईन माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी परवाच आम्ही दिलेला आहे, आणि आम्ही त्यांना अशा काही रिक्वेस्ट केलेली आहे की जर आपण एकत्रपणे एक कमिटी फॉर्म केली ज्याच्यातून समाजातल्या सगळ्याच घटकातल्या, म्हणजे सगळ्या समाजातल्या तळागाळातल्या, अल्पसंख्येत असतील, सगळ्यांनाच एकत्र घेऊन त्या मुलांचे, ग्रामीण शहरी भागातल्या मुलांनी एकत्र घेऊन चर्चासत्र झाली पाहिजेत संपूर्ण महाराष्ट्रात. कुठेतरी विचारांचे आदान कारण का शेवटी ही पॉलिसी त्यांची आहे, तर त्याच वयोगटाने केली पाहिजे. म्हणजे मी स्वतः फक्त ते पॉलिसी नेण्याचं काम करते, मी स्वतः त्या गटात बसत नाही आता, पण त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले पाहिजे. आता सध्याचं आपण बघत असाल स्वाईन फ्लू आहे, अपुरा पाऊस आहे, तर ह्या बाबतीमध्ये युवा वर्गाला तुम्ही काय मार्गदर्शन करा? युवा वर्गाची भूमिका काय असावी या सगळ्या याच्यामध्ये? मला वाटतं आत्ताची युवा पिढी सक्षम आहे, सुशिक्षित आहे, उत्सुक आहे खूप. आपल्या पिढीपेक्षा नक्कीच त्यांना जास्ती माहिती असते लहान वयात. तर स्वाईन फ्लू साठी ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, जरूर त्याची अंमलबजावणी करा. एनसीसी असेल, सगळ्या कॉलेजेसमध्ये असतं, त्या मुलांनी स्वाईन फ्लू साठी काय अवेअरनेस कॅम्प्स आहेत, छोट्या छोट्या गोष्टी असतात, मास्क, किंवा त्यांनी नागरिकांना मदत कशी करावी याच्या बाबतीत आपण काही करत? नक्कीच त्यांना खूप करता येईल. आज खूप एनजीओज फील्डमध्ये काम करतात, तर त्यांचं जर आपण आदान प्रदान केलं माहितीचं किंवा पाण्याचं, आज तुम्ही पावसाबद्दल बोलता, प्रत्येक गावात पाण्याची अडचण आहे, तर पाणी वाचवतं कसं येईल, अडवतं कसं येईल, जिरवतं कसं येईल, या सगळ्याची माहिती जर आपल्या युवा पिढीने ह्याच्यात पण सहकार्य केलं तर खूप मदत होईल. आणि ते त्यांनी नागरिकांपर्यंत त्यांचं जे आहे विचारांचे आदान, ते स्वतःजवळ नागरिकांपर्यंत त्यांनी जाणं अपेक्षित आहे, हेच आपल्याला अपेक्षित असेल. खूप एनजीओज फार चांगलं काम करतात आणि मला खूप अपेक्षा या युवा पिढीकडून आहेत. आपण इथे आलात आणि आपली युवा पिढीबद्दलची मतं सांगितली, धन्यवाद.